राज्य परिवहन महामंडळाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन यंदा अमरावती विभागात आयोजित करण्यात आलं आहे। 18 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। ही स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजित करण्यात आली आहे। तर या स्पर्धेकरिता परिवहन विभागाचे 800 पेक्षा जास्त खेळाडू अमरावतीत दाखल झाले आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग इथं 58व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन 18 ते 20 जानेवारी या कालावधीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती इथं आयोजित करण्यात आलं आहे। क्रीडा स्पर्धेत उंच उडी, लांब उडी, 100, 200, 400 मीटर धावणे, कुस्ती, कबड्डी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आदी खेळांचा समावेश राहणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून क्रीडा स्पर्धेकरिता राज्य परिवहन महामंडळाचे जवळपास 750 खेळाडू आणि 100 महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महापालिका आयुक्त देवीदास पवार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। माहिती देऊ इच्छितो की एसटी महामंडळाच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा ज्याला 57 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 58व्या ज्या स्पर्धा आहेत त्या अमरावती जिल्ह्यामध्ये होत आहेत। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे कर्मचारी यामध्ये सहभाग घेतील। अंदाजे 34 वेगवेगळ्या जिल्ह्यातील कर्मचारी यामध्ये 750च्या संख्येने सहभागी होणार आहेत। यामध्ये जवळपास 100 महिलासुद्धा आहेत। या संपूर्ण स्पर्धा HVPM हनुमान प्रसारक मंडळाच्या ग्राउंडवर किंवा प्रांगणात होणार आहेत। संपूर्ण पंचाची भूमिका आणि व्हॉलंटिअरची भूमिका HVPM जबाबदारीने पार पाडणार आहेत। सर्व खेळाडूंच्या राहण्याची व इतर सर्व सोय एसटी महामंडळ अमरावतीतर्फे करण्यात आलेली आहे। या स्पर्धा 18 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये होणार।